का ग? झाडू तू मारते का मी मारू? मी मारते. मार मग. सासूबाई पण मारू कुठे? मार माझ्या डोक्यावर. मार इथं माझ्या डोक्यावर. हो हो पागल, काय करून राहिली हे? का डोक्यावर झाडू मारता का? तुम्हीच तर म्हटले सासूबाई झाडू मार म्हणून मी झाडू मारते. ग तुला झाडू मारायला लावला. मग मी मारत असतो ती झाडू. अगं मारायचं म्हणजे कसं, ते झाडू लावायचं असतं, झाडून काढायचं असतं. तुला एवढं नाही समजत का आपल्या मराठी भाषेत एका शब्दाचे किती अर्थ होतात? अलग अलग याच्यातली अलग अलग भाषा असते गावातली. तुला तेवढंच कळायला पाहिजे. भिंडोक कुठलची जराशी अक्कल म्हणून नाहीये. हट. अगं हो, मलाच धुंडे भांडे करावं लागते. मग काय? अगं हो, आहे माझ्याकडे बाई, पण काही कामाची नाही ती. मग अर्धे भांडे तर मीच घासते, कपडे मी धुते. मग तिला कब्बशाने द्यावं लागत, काचाचे भांडे नाही द्यावं लागत. मग आणि काही कपडे निघत नाही, मग मी काय करते, माझ्याच हाताने धुवून टाकते कपडे. हो मग काय तर. हम्म. अगं मला मोबाईल पाहायला वेळ नाही मिळत. मग दिवसभर कामं पुरतात. मग काय तर सतत काम काम काम. हम्म. हम्म. मग काय तर. कुठं फेडशीन एवढं पाप? कोण आहे ग? काही नाही ग, कोणी नाही, माझ्या सासूबाई आहे. हो. काय म्हणतात त्या? अगं काही नाही, त्या म्हणतात आहे की तू आमची इतकी सेवा करते तर कुठं फेडणार आम्ही हे पाप. सासूबाई, काय ग? मी सर्व स्वयंपाक आटपून घेतलेला आहे आणि आता ना मी थोडी मार्केटला जाऊन येते. अगं पण तू मार्केटला कशासाठी जाते? अरे सासूबाई, माझ्यासाठी ना थोड्या चपला आणि शूज आणायचे. असं बरं, चल बरं जरा माझ्यासोबत बाहेर. A few moments later. हा शूज कशासाठी आहे ग? अरे सासूबाई, हा ना माझा ट्रेडमिलवर चालायचा शूज आहे. आणि हा कशासाठी घेतला मग? अरे हा पण ट्रेडमिलवर चालायचा आहे, पण मग मी आता घेतला ना. कशासाठी घेतला मग? अरे आई, मी जेव्हा बाहेरगावी फिरायला जाते ना तेव्हा पाहिजे ना मला, म्हणून तो त्याचा आहे. आणि हा कशासाठी आहे मग? अरे आई, हा ड्रेसवर घालायचा शूज आहे माझा. हा ड्रेसवर चांगला दिसतो. साठी घेतला मग? अरे ह्या छकुलीच्या लग्नात घेतला होता नाही मी. जर ही चप्पल कधी घेतली मग कशासाठी? हे सोनूच्या लग्नातली चप्पल आहे. कशासाठी घेतली? अरे आई, ही ना मला ऑनलाईन खूप आवडली होती म्हणून ही चप्पल घेतली होती. आणि ही? आई तुम्हाला माहित नाही का मी ही घरात वापरते म्हणून? माझी घरात वापरायची चप्पल आहे ती. बरं, ही सँडल कधी घेतली होती मग? अरे मी जेव्हा नागपूरला दवाखान्यात जायची ना, मी ही त्याच्यासाठी घेतली होती स्पेशल. दाखवू का? तुझ्या साडीवरच्या मॅचिंगच्या असतील त्या. ह्या तर अर्ध्या नाही दाखवल्या, अजून तर अरे खूप आहे. सासूबाई, त्या साडीवर मॅचिंग पाहिजे ना. तुम्हाला माहित नाही का, मी जेव्हा किटी पार्टीला जाते तेव्हा प्रत्येक साडीवर मॅचिंग असतात. कशासाठी पाहिजे तुला चप्पल आणि सँडल? अरे आई, मला ना चप्पल पाहिजे अक्षयच्या लग्नासाठी. आणि सँडल जी आहे ना, आता आमची 18 तारखेला बीसी पार्टी आहे ना, तर त्यात आम्ही असं ठरवलं की सगळ्या आम्ही लेडीज जे आहे ना सँडल घालून येणार आहे, म्हणून मला मग सँडल घ्यायचे. म्हणजे त्याच्यावरही मॅचिंग पाहिजे का? यावेळेस थीम आहे ना आमची. कठीण आहे ग बाई तुमचं. आम्हाला तर एकच चप्पल राहायची, बाहेर येतीच
हा, आणखी कुठे गेलो लग्न कार्यात तरी तीच तशी नाही बाबा. काय संसार होणार आहे तुमचा असा जगाचा चप्पल मॅचिंग सगळं होईल. भांडे घ्या भांडे केसावर भांडे भांडे घ्या भांडे केसावर भांडे. आई केसावर भांडे आले. काय नको घेऊ, ते काही चांगले नसतात. अरे मी एवढे केस जमा केले. अगं ते सगळे पत्रट असतात, काही चांगले नसतात. काय नको घेऊ. नाही मी घेते. आई हा बघा केसावर डबा मिळाला. हो ग बाई, हो ग, खूप चांगला आहे ग. राहू दे, मी हा कल्पनाच्या पोरीला देऊन देईन शाळेत जायला. राहू दे. एक एक केस जोडून मी हा डबा घेतला आई. हा किती वेळा माझ्या केसांना मी रंग लावला, केस गळले, मी ते जमा केले आणि मी हा डबा घेतला. आई तुम्हाला काहीच कसं नाही वाटत हे सगळं बोलताना? आई तुमच्या छाती धडधड नाही करत काही हे सगळे बोलताना? बंद कर ही नौटंकी तुझी. मी माझ्या नातीला चांगला डबा घेऊन देईन. हा काय फेक तुझा टपरा डबा. आली मोठी. no, 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 no.